कॅबिनेट अर्धवट सोडून एकनाथ शिंदे बाहेर पडल्याने शरद पवारांची भेट घेतली का? सविस्तर सांगतो मित्रांनो. सध्या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एकाच विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे आणि तो विषय म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात झालेली ती 15 मिनिटांची बंद दाराआडची भेट. तुम्हाला वाटेल यात काय विशेष, परंतु विशेष हे आहे की या भेटीसाठी एकनाथ शिंदे साहेबांनी राज्य मंत्रिमंडळाची अर्थात कॅबिनेटची अत्यंत महत्त्वाची बैठक चक्क अर्धवट सोडली आणि ते थेट पवारांना भेटायला गेले. ही साधी सुधी भेट नक्कीच नाही. यामागे नेमकं काय राजकारण शिजते? कॅबिनेट सोडून शिंदेंनी पवारांची भेट का घेतली आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीशी याचा काय संबंध आहे? चला या सर्व प्रकरणाचा अगदी सोप्या भाषेत आणि सविस्तर आढावा घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. ही भेट समजून घेण्याआधी सध्या राज्यात काय सुरू आहे हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. सध्या एकनाथ शिंदे यांचा राजकीय आलेख वेगाने वर जात आहे. नुकतंच महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा भूकंप झाला. ऑपरेशन टायगर अंतर्गत उद्धव ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का बसला. उद्धव ठाकरेंच्या 9 पैकी तब्बल 6 खासदारांनी अचानक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे शिंदे गटाच्या खासदारांची संख्या थेट 13 वर पोहोचली. या मोठ्या घटनेनंतर राजकीय वर्तुळात अशी जोरदार अफवा पसरवली की पुढचा नंबर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. राष्ट्रवादीकडे सध्या 8 खासदार आहेत आणि त्यातील 5 खासदार वेगळा गट स्थापन करणार अशा बातम्या वाऱ्यासारख्या पसरू लागल्या. सगळीकडे संभ्रमाचं वातावरण होतं. अशा या हाय व्होल्टेज राजकीय वातावरणातच विधान भवनात ही अनपेक्षित भेट पडली. दिवस होता बुधवारचा. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर महाराष्ट्र एकीकरण समितीची एक अतिशय महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक विधान भवनात आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे या बैठकीच्या निमित्ताने शरद पवार कित्येक वर्षांनी स्वतः विधान भवनात दाखल झाले होते. शरद पवार साहेब विधान भवनात आल्यावर ते थेट एकनाथ शिंदे यांच्या कॅबिनमध्ये गेले. त्यांच्यासोबत जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीचे बडे नेतेही होते. दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कॅबिनेटच्या बैठकीत अत्यंत गंभीर विषयांवर चर्चा करत होते. परंतु जेव्हा त्यांना निरोप मिळाला की स्वतः शरद पवार त्यांच्या कॅबिनमध्ये येऊन बसले आहेत, तेव्हा शिंदेने क्षणाचाही विलंब केला नाही. त्यांनी कॅबिनेटची ती बैठक मध्येच थांबवली आणि ते थेट पवारांच्या स्वागतासाठी बाहेर पडले. शिंदे आपल्या कॅबिनमध्ये पोहोचल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 15 मिनिटे चर्चा झाली. आता वरवर पाहता राजकीय नेते याला सीमा प्रश्नांवर झालेली सदिच्छा भेट असे म्हणत आहेत. परंतु राजकारणात कोणीही एवढा वेळ फक्त चहा पाणी करण्यासाठी भेटत नाही. 15 मिनिटांच्या या भेटीनंतर शिंदे साहेब पुन्हा आपल्या कॅबिनेट बैठकीला निघून गेले. तर पवार साहेब काही काळ त्याच कॅबिनमध्ये बसून आपल्या आमदारांसोबत चर्चा करत राहिले. राजकारणात टायमिंगला 100% महत्त्व असतं. या 15 मिनिटांच्या भेटीची अनेक राजकीय अर्थ आणि तर्कवितर्क लावले जात आहेत. चला मुद्द्याने सांगतो. सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्ष मेसेज. सध्या राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, तर एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आहेत. अशा परिस्थितीत महायुतीचे एक प्रमुख नेते शिंदे जेव्हा कॅबिनेटची बैठक सोडून विरोधी पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला भेटतात, तेव्हा हा मुख्यमंत्री फडणवीसांसाठीही एक मोठा अप्रत्यक्ष संदेश मानला जातो. राजकारणात आमचे पर्याय अजूनही खुले आहेत किंवा आमचे सगळ्यांशी सलोख्याचे संबंध आहेत हे दाखवून देण्याचा हा प्रयत्न असू शकतो. द्वितीय, राष्ट्रवादीच्या फुटीच्या चर्चेला उत्तर. पवारांचे 5 खासदार फुटणार या चर्चेने राष्ट्रवादीत चलबिचल होती. या भेटीतून शरद पवारांनी आपल्या खासदारांना आणि कार्यकर्त्यांना एक विश्वास दिला. नेतृत्व प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनीही या भेटीतून एक संयमाचा संदेश दिला. तृतीय, शिंदेंचं वाढतं वजन आणि आत्मविश्वास. सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपच्या इशाऱ्यावर चालणारे नेते अशी टीका होत असे, परंतु अलीकडच्या काळात विशेषतः 6 खासदार फोडल्यानंतर शिंदे यांनी आपला दबदबा निर्माण केला आहे. कॅबिनेटची बैठक सोडून थेट पवारांना भेटायला जाणं हे त्यांच्या वाढत्या राजकीय आत्मविश्वासाचं लक्षण आहे. ते आता स्वतःच्या बळावर निर्णय घेण्यास पूर्णपणे सक्षम आहेत, यातून स्पष्ट होतं. या भेटीच्या आसपास आणखी एक मोठी चर्चा सुरू होती. ती म्हणजे शरद पवारांचा राष्ट्रवादी गट थेट एनडीए मध्ये सामील होणार का? जयंत पाटील आणि भाजपचे नेते विनोद तावडे
यांच्यात झालेल्या गुप्त बैठकीच्या बातम्यांमुळे या आगीत आणखी तेल ओतलं गेलं होतं. परंतु यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत ही शक्यता फेटाळून लावली. त्यांनी स्पष्ट केलं की महाराष्ट्रात एनडीए सोबत कुठलाही नवीन पक्ष येणार नाही. आता जे पक्ष आहे तेच राहतील. असं असलं तरी राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं, हे महाराष्ट्रातील जनतेने गेल्या काही वर्षात चांगलंच अनुभवलं आहे. मित्रांनो, एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची ही भेट केवळ एक शिष्टाचार नक्कीच नव्हती. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचं निमित्त असलं तरी या 15 मिनिटांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवी खळबळ उडवून दिली आहे. एकीकडे फोडाफोडीचं राजकारण, दुसरीकडे नव्या आघाड्यांची समीकरणं आणि त्यातच दिग्गज नेत्यांच्या अशा अचानक भेटीगाठी. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पिक्चरही बाकी आहे अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या 15 मिनिटांच्या भेटीचे खरी परिणाम आगामी काळात विशेषतः निवडणुकांच्या तोंडावर कसे दिसतील हे पाहणे अत्यंत रंजक आणि मसालेदार ठरणार आहे. तोपर्यंत राजकीय वर्तुळात या भेटीच्या चर्चांना धुराळा उडतच राहील. मित्रांनो, या भेटीवर तुमचे काय मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.